नमस्कार. आज कोवळ्या फणसाची भाजी बनवते आणि फणस काढा आलोय. बरका फणस घेतो. हे बघा, आता कोवळा फणस काढलेत 2 आणि त्याची आता भाजी बनवतो. फणस आणलाय कोवळा, तर आता भाजी बनवणार आहे. भाजी आता शिजत टाकलेली आहे. आता 1 तासभर जाईल तिला शिजायला. आपल्या कोकणात फणसाची भाजी हे सगळीकडेच खातात आणि ती एक चांगली भाजी आहे. कोवळ्या फणसाची भाजी खातो आपण. हे आता फणस शिजलाय. हे बघा, हे फणसाचे तुकडे आहेत ना. आता हा ही सांगूल आणि साल ते वरचं काढायचं. मधला भाग आहे ना, तो भाजीसाठी वापरतो. हे पाही अशी बारीक करायची भाजी, मग तिला फोडणी द्यायची. फोडणी देते मिरची टाकली. आता इथे बाजूला कांदा आणि हे तिलकुट आहे तिळाचा. जिरा आणि राय, मीठ, मसाला, हळद, तिलकुट याच्यात मिक्स करायचं आहे. आता फणसाची भाजी आरोग्यदायी असते ना, शरीरासाठी चांगली असते शरीरासाठी. हा, भाजी आता शिजत टाकलेली आहे. फोडणी वगैरे दिली. भाजी झालेली आहे. ती आता चाखून बघतो कशी भाजी बनली. भाजी झालेली आहे पूर्ण. मस्त झाली आहे. 1 नंबर. चांगली भाजी बनवली बहिणी. आणि यांना माहिती जास्त, त्याच्यामुळे नवीन पिढीने पण ती शिकलं पाहिजे की फणसाची भाजी कशी करायची. फणस आणायचा, कापायचा, शिजवायचा, त्याला शेपची घाण काढायची, परत ती चिवलायची, त्यात मसाला टाकायचा, फोडणी द्यायची. हा, म्हणजे हे शरीरासाठी चांगलं आहे. शरीरासाठी चांगलं आहे. आपण बाहेरचा खाण्यापेक्षा हा बरा हे आपल्या इकडे नैसर्गिक जे आहे त्याचाच फायदा घेतला पाहिजे. आणि बाहेरचा जंक फूड न खाता या आरोग्यदायी जे भाज्या आहेत, काजूची भाजी असेल, फणसाची भाजी असेल, त्या खाल्ल्या पाहिजे आपण.